नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सायन्सच्या सिरीजमध्ये. आपण जनरल सायन्स बघत होतो. आपण स्टेट बोर्ड आपण डिस्कस करतोय, त्याच्यामध्ये 8वीचं विज्ञान आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय. पाठीमाग आपण 2 व्हिडिओ बनवले 8वी विज्ञानावरती, ते पण तुम्ही बघून घ्या. आणि आज आपण आपला 3रा व्हिडिओ बनवतोय 8वीवरती. ठीक आहे ना. सो व्यवस्थित ह्या गोष्टी आपण काय करूया आता समजून घ्यायचा प्रयत्न करूया. लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण नेक्स्ट चॅप्टर, जो चॅप्टर नंबर 6 आहे आपला, त्याचं नाव आहे द्रव्याचे संघटन. ठीक आहे. तुम्ही ते इमेज बघाल. ऍक्च्युली पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पदार्थाच्या ज्या 3 अवस्था होत्या, स्थायू, त्यानंतर द्रव आणि त्यानंतर वायू, 3च्या विषयी आपण थोडक्यात डिस्कशन केलेले. तुम्हाला इथं पण दिसेल की इमेज मध्ये पण त्याच गोष्टी आहेत. स्थायू, द्रव आणि वायू या ते 3 जे आहेत त्या मेजर पदार्थाच्या काय आहेत की 3 अवस्था आहेत. तुम्ही जर इथे बघाल एक छोटंसं एक्सप्लेनेशन त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केले, ते फार महत्वाचं पण आहे. काय म्हणते बघा, स्थायू दाखवलाय आणि तिथं कणांच्या मधील अंतर दाखवलंय. आता आपण हे पण डिस्कशन करत आलो होतो की कुठलाही पदार्थ घेतला आपण तर तो पदार्थ द्रव्यापासून बनलाय आणि तो द्रव जो आहे तो कणांच्या पासून बनलाय. त्यामुळे बघतो आपण की इथं पण तुमच्या स्थायूमध्ये जे कण आहेत ना, त्यात आपल्याला काय दिसते बघा की कणांची संख्या पण फार जास्त आहे. ठीक आहे, स्थायूंच्या मध्ये. आणि ते कण जे आहेत ते एकमेकांच्या फार जवळ आहेत, लक्षात घ्या. आणि प्लस त्यांची अरेंजमेंट जे आहे ती अरेंजमेंट देखील फार जर आपण की सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे तुमची. ठीक आहे. ते जर आपण द्रवामध्ये आलो तर द्रवामध्ये बघतो आपण की कणांची संख्या थोडीशी कमी पण दिसते आणि त्यांच्यामध्ये जे काही सिक्वेन्स आहे कणांचा तो थोडासा विस्कळीत आहे. ठीक आहे. आणि अंतर देखील थोडंसं काही की यांच्यापेक्षा जास्त आहे. आणि तिसरं बघतो आपण की वायूच्या मध्ये बघतो आपण की कणांची संख्या अजून कमी आहे. प्लस आपण बघतोय की जे कण आहेत ते अजून जास्त विस्कळीत आहेत आणि त्यांच्यामधलं अंतर जे आहे ते अंतर अजून जास्त तुम्हाला बघायला मिळते. इकडचा जो पार्ट आहे ना, ते इकडचे पार्ट जे आपण जे सगळं जे हायलाइट केले ना, त्या हायलाइट केलेले मुद्दे तुम्हाला ह्या इमेज वरून काय होतील की समजून येतील व्यवस्थित. त्यामुळे मी आधी तुम्हाला ही इमेज काय केली की समजून सांगितलं. एक एक पॉईंट आपण बघत जाऊ. आपण पहिले काय म्हणले बघा की द्रव्याच्या कणांमध्ये अणू किंवा रेणू तुमच्या असतील त्यांच्यामध्ये आंतररेणवीय आकर्षण बल कार्यरत असते. बघा काय म्हटले, आंतररेणवीय म्हणजे काय, त्यातला एक पॉईंट आपण एक रेणू समजला, हा दुसरा पॉईंट आपण एक रेणू समजला. त्या दोघांच्या मध्ये असणारं जे काय बल आहे, आकर्षण बल आहे, त्याला काय म्हणतो आपण आंतररेणवीय आकर्षण बल. थोडक्यात समजून घ्या. ठीक आहे. या बलाच्या क्षमतेनुसार कणांच्या हालचालींचं प्रमाण ठरतं. बघा दोघांच्या मध्ये काय की अट्रॅक्शन फोर्स जो आहे तो किती जास्त आहे किंवा किती कमी आहे याच्यावरून काय ठरतंय, तिथे म्हटलेच की त्यांच्यावर त्यांच्या हालचालीचं प्रमाण ठरते. पुढे काय म्हणते बघा, स्थायूंच्या मध्ये आंतररेणवीय बल अतिशय प्रभावी असतं. फॅक्ट लक्षात ठेवा. काय म्हटलं, कारण का ऑब्व्हियसली स्थायूंच्या मध्ये बघतो आपण की रेणूंची संख्या पण जास्त आहे, रेणू काय की एकमेकांच्या जवळ पण जास्त आहे, म्हणून त्यांचं जे आंतररेणवीय आकर्षण बल आहे ना ते पण कसं आहे की इथं जास्त लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पुढं त्यामुळे स्थायूंचे कण एकमेकांच्या अगदी जवळ असतात, ते आपल्याला ठराविक जागी स्पंद पावताना राहतात आणि स्थायूंना काय असतो की ठराविक आकार आणि आकारमान प्राप्त होतो. तसेच उच्च घनता आणि असंपीडता, ज्याला आपण नॉन कॉम्प्रेसिबिलिटी म्हणतो आपण, हे गुणधर्म प्राप्त होतात. बघा 2-3 मुद्दे इथं आले. काय एक मी रिपीट करतो. पहिलं काय म्हणलो आपण की स्थायू जे असतील त्या स्थायूंच्या मध्ये आंतररेणवीय आकर्षण बल कसं आहे की जास्त आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की हे आंतररेणवीय आकर्षण बल, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इंटरमोलिक्युलर फोर्स म्हणतो आपण. ठीक आहे ना. हे बल जास्त असल्यामुळं कणांच्या मधलं अंतर कसं आहे की कमी आहे. दुसरा मुद्दा. तिसरा पॉईंट काय सापडतो आपल्याला की हे आकर्षण बल जास्त असल्यामुळं इथं पुढे म्हटले बघा आपण की स्थायूंना ठराविक आकार आणि आकारमान असते. आकार आणि आकारमान दोन काही की वेगळ्या गोष्टी आहेत. शेप आणि व्हॉल्यूम ज्याला म्हणतो आपण, तर स्थायूंचं वैशिष्ट्यच आहे की स्थायूंना काय असतं की ठराविक शेप असतो, ठराविक आकार असतो, प्लस त्यांना काय असतं की ठराविक आकारमान देखील असतं. त्याचं रिझन काय, आंतररेणवीय आकर्षण बल. पुढे काय म्हणते बघा की त्यांच्यामध्ये उच्च घनता असते, त्याचबरोबर ते कशा असतात की असंपीड असतात. उच्च घनता आता आपण बोललो की कणांची संख्या जास्त आहे स्थायूंच्या मध्ये, त्यामुळे घनता पण काय असणार त्यांची जास्त असणार, डेन्सिटी जास्त असणार. प्लस असंपीड म्हणजे काय, त्याला नॉन कॉम्प्रेसिबल तुमचे, म्हणजेच काय की तुम्ही त्यांच्यावरती फोर्स लावून, एक्सटर्नल फोर्स लावून त्यांचा जो आकार आहे ना तो आकार फार सहजासहजी बदलू शकत नाही. त्याला काय म्हणतो आपण असंपीड तुमचे. तुम्हाला ते 4-5 पॉईंट आपण डिस्कस केले तुमच्या प्रॉपरली लक्षात आले असतील. ठीक आहे ना. पुढं द्रव जर घेतला आपण तर त्यांच्यामध्ये म्हणतो आपण की आंतररेणवीय बलाची क्षमता कशी असते, थोडीशी मध्यम असते. त्यामुळे कणांना ठराविक जागी अडकून ठेवण्यात पण काही की ते प्रभावी नाहीये. त्यामुळे बघतो आपण की द्रवांचे आकारमान ठराविक राहते, पण त्यांना काय होते की प्रवाहिता प्राप्त होते. इथं बघतोय आपण की अंतर जे आहे ना, जे आकर्षण बल आहे ना, ते आकर्षण बल कमी आहे. त्या आकर्षण बल कमी असं बघतो आपण की जे कण आहेत ना ते एका ठिकाणी एका अरेंज मध्ये तुमच्या राहत नाहीयेत. त्यामुळे त्यांना काय येते की प्रवाहिता म्हणजे कळते ना, लिक्विडिटी तुमची की ते प्रवाहित होतात. जर आपण पाणी ओतलं तर ते काय होते की उतारा दिशेने वाहतं. हा गुणधर्म कशामुळे आला, तर त्यांचं जे आंतररेणवीय आकर्षण बल आहे ते कमी असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पुढं
द्रवाचा आकार ठराविक न राहता धारक पात्राप्रमाणे काय होतं की बदलतो. जसं आपण आता वरती बोललो की स्थायूंना तुमच्या काय आहे की विशिष्ट आकार आहे, मात्र जे द्रव असतील त्या द्रवांना विशिष्ट आकार असणार नाहीये, कारण तो आपण बोलतो की ज्या तुम्ही भांड्यामध्ये त्याला ओताल त्या भांड्याचा काय करते की ते आकार घेत. लक्षात ठेवायला हा त्याचा पॉईंट आहे. आकार मात्र त्यांचं कसं असतं की फिक्स असतं. स्थायूंच्या प्रमाणे बघतो आपण की द्रव जे आहेत त्या द्रवांना देखील काय असते की तुमच्या आकारावर फिक्स असतो तुमच्या. ठीक आहे ना. पुढे काय म्हणते बघा, वायूंचे घेतले आपण. आता वायूंच्या मध्ये बघतो आपण की ते जे आकर्षण बल आहे ते अजून कमी आहे, त्यामुळे बघतो आपण की वायूंची अरेंजमेंट तुमची अजून थोडीशी लूज आहे, त्यामुळे वायूंना तुमचा नीट आकार पण नाहीये आणि त्यांचं काय नाही की आकारमान देखील नाही. लक्षात ठेवा. 4-5 पॉईंट आपण या स्लाइडवरती बघतोय, प्रॉपरली लक्षात ठेवा, कारण का कन्सेप्ट ओरिएंटेड पार्ट आहे. पुढच्या काही लेक्चर्स मध्ये काय होईल की याचं रिपिटेशन होऊन जाईल तुमचं. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हा, इथे काय म्हणले बघा, इथे एक टेबल घेतला, पण टेबल देखील फार महत्वाचा आहे. हा टेबल व्यवस्थित लक्षात ठेवायचा, पाठ करून ठेवायचा. आपला टेबल मध्ये काय घेतले आपण, तर द्रवाची भौतिक अवस्था घेतल्यावरती त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रवाहिता, दृढता, अकार्यता, स्थितिस्थापकता असा काय गुणधर्म आहे का तो आपण बघणार आहे. त्याचबरोबर त्यांना आकारमान आहे का, त्यांना आकार आहे का, ते संपीड आहेत का, त्यांच्यामध्ये अंतरनिव्वळ कसं आहे आणि कणांच्या मधलं अंतर कसं आहे. 3 मेजर अवस्था आपण बोलल्याप्रमाणे, आणि तिन्हींचा आपण काय करतो की हे जे काही 5-6 पॅरामीटर्स आहेत ना, त्या 5-6 पॅरामीटरच्या आधारे त्यांचं आपण काय करतोय कम्पॅरिझन करतो. एक एक करून बघत जाऊ आपण, तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे ना. पहिले घेतले आपण स्थायू. बरं, स्थायू कसे असतात, तर स्थायू दृढ असतात. दृढ म्हणजे म्हणतो आपण ती की तुम्हाला दिसली की ते सॉलिड आहेत एकदम, ते त्यांच्यामध्ये तुम्हाला त्यांचा आकार सहज चेंज दिसत नाही. पुढं अकार्य असतात आणि ते कसं असतात की स्थितिस्थापक असतात. आता अकार्यता काय, स्थितिस्थापकता काय, हे 2 कन्सेप्ट आहेत त्या पुढच्या पार्टमध्ये आपण डिस्कस करणार. त्यामुळे इथे मी त्यांना बघत सध्या आपण फक्त टेबल बघत जाऊ आपण. आकारमान आता आपण बोललो, पण कसं आहे की तुमच्या स्थायूंना ठराविक असा आकारमान प्राप्त असतं. आकार देखील बघतो आपण तुमच्या स्थायूंचा कसा असतो की ठराविक असतो. संपीडता म्हटलं आपण की नगण्य. संपीडता आपण डिस्कस केली की कॉम्प्रेसिबिलिटी तुमच्या, की त्यांना त्यांच्यावरती फोर्स लावून आपण त्यांचा आकार काय करू शकत नाही की पटकन बदलू शकत नाही. त्यानंतर अंतरनिव्वळ कसं आहे की एकदम प्रभाव आहे, जे बघतो आता आपण डिस्कस केले त्याप्रमाणे. आणि त्यामुळे कणांच्या मधलं अंतर कसं आहे की अतिशय कमी आहे तुमचं. तिन्ही पॉईंट आपण काय केले की तुमच्या इथे बघितले. पुढे द्रव बघतोय आपण. द्रवांच्या मध्ये बघतो आपण की प्रवाहिता गुणधर्मांची आपण आता डिस्कस केला की द्रव तुमचे काय करतात की वाहतात. आकारमान त्यांना आहे का ठराविक, तर यस, द्रवांना तुमचे काय की ठराविक आकारमान आहे. पुढे आकार आहे का, तर आकार नाहीये त्यांचा. आकार कसा आहे की अनिश्चित आहे. आपण आता बोललो की ज्या भांड्यात तुम्ही होता त्या भांड्याचं काय करतील ते आकार घेतील. संपीडता आहे का, तर खूप कमी आहे. म्हणजे ज्याला म्हणून आपण की त्यांच्यावरती फोर्स लावला तर आपण त्यांचा काय करू शकतो की आकार जो आहे तो बदलू शकतो आपण. अंतरनिव्वळ कसं आहे तुमचं, याच्यामधलं मध्यम आहे, आणि त्यामुळे बघतो आपण की कणांच्या मधलं अंतर देखील कसं आहे की मध्यम स्वरूपाचं आहे. नेक्स्ट वायू घेतला आपण. वायूंच्या मध्ये बघतो आपण की प्रवाहिता हा गुणधर्म आपल्याला तिथं पण सापडतोय. त्यांच्यामध्ये आकारमान देखील अनिश्चित आहे आणि आकार देखील कसा आहे की अनिश्चित आहे. संपीडता मात्र कशा याच्यामध्ये उच्च आहे, म्हणजे तुम्ही त्यांच्यावरती फोर्स लावून त्यांचा आकार जो आहे तो ड्रास्टिकली चेंज करू शकतो तुमचं. ठीक आहे ना. अंतरनिव्वळ क्षीण आहे आणि त्यामुळे कणांच्या मधलं अंतर कसं आहे तुमचं अतिशय कमी आपल्याला, सॉरी खूप जास्त असतील आपल्याला बघायला मिळतं. पेपरवरती बघतो आपण आता जे पॉईंट आपण डिस्कस केले होते मागच्या स्लाइडला, तेच पॉईंट तुमचे काय होते तिथं कंपॅरिझनच्या स्वरूपात येत आहेत, तर ते काय करा की प्रॉपरली बघून घ्या. खाली काय म्हटले बघा, इथं वर्गीकरण घेतलं आपण, द्रव्याचं वर्गीकरण घेतो आपण. द्रव्याचे रासायनिक संघटन हा निकष वापरलेला आहे आणि द्रव्याचे लहानात लहान कण एकसारखे आहेत की वेगवेगळे आहेत त्याच्यापासून म्हणतात. त्यावर बघतो आपण त्यांचं मूलद्रव्य, त्यानंतर संयुग आणि मिश्रण असं काय करतो वर्गीकरण करतो. साधारणतः लक्षात ठेवा, कुठलंही द्रव घेतलं ना थोडंसं तुटक वाटेल, मी थोडंसं त्याला काय करतो की एक मगअप करण्याचा प्रयत्न करतो. द्रव घेतलं ना, द्रवाचं आपण काय करतो की प्रामुख्यानं 2 प्रकारे वर्गीकरण करतो. लक्षात. ठीक आहे ना. पहिलं जे वर्गीकरण आता आपण डिस्कस केलं तुमचं, ते भौतिक प्रकारचं काय की वर्गीकरण आहे. भौतिक म्हणजे काय की तुम्हाला डोळ्याने ज्या गोष्टी दिसत आहेत ना त्याच्या आधारावरती आपण काय केलं, द्रवांना 3 ग्रुपमध्ये डिवाइड केलं. कुठले कुठले, स्थायू, द्रव आणि वायूंच्या मध्ये त्यांचे फीचर्स आपण डिस्कस केलेले आहे तुमचे. ठीक आहे ना. आता दुसरा मुद्दा घेतला आपण. दुसरा मुद्दा कोणत्या वर्गीकरणाचा, तर त्यांचं रासायनिक संघटन कसं आहे, रासायनिक दृष्ट्या ते कसे आहेत याच्या आधारावरती आपण काय करतो त्यांना परत डिवाइड करतो. आणि ते डिव्हिजन आता कसं आहे, आता तरी बघतो आपण की मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण यांच्याविषयी आपण डिस्कशन केले का मागच्या काही चॅप्टर्स मध्ये केलेलं आहे. आता थोडंसं काय करू आपण त्यांच्याविषयी डिटेल मध्ये बोलू. तुम्हाला समजतं मी काय बोलतोय ते. द्रव्य घेतला, त्या द्रव्यांचं आपण काय केलं की भौतिक आधारावरती वर्गीकरण केलं. कसं, तर स्थायू, द्रव आणि वायू. आता आपण काय बघतोय तुमचं त्याच जे काही तुमचं द्रव्य आहे त्याचं आपण काय करतोय रासायनिक आधारावरती वर्गीकरण करतोय. कसं कसं, मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण तुमचं. नेक्स्ट पुढच्या जाऊ आपण. ओके, आता प्रत्येक टेबल आहे. टेबल इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. तुमचे काही पॉईंट्स मी सांगतो ते पॉईंट काय करायचे आपल्याला लक्षात ठेवायचे. आता आपण बोलल्याप्रमाणे की द्रव्य घेतलाय आणि त्या द्रव्याचं रासायनिक संघटनाच्या आधारावर आपण काय केलं की मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण असं काय करतोय वर्गीकरण करतोय. पहिल्यांदा मूलद्रव्य म्हणजे काय समजून घेऊ आपण. इथे घेतलं पाहिजे एक्झाम्पल, नायट्रोजन.
N2 चा रेणू घेतलाय आपण, ठीक आहे ना. एक्झाम्पल आधी बघून मग तुम्हाला त्याची व्याख्याची आपण मला वाटतं पाठीमागच्या लेक्चर आपण व्याख्या डिस्कस केली, तर तुम्ही तिथं व्याख्या बघून घ्या. दुसरं संयुग घेतलंय, संयुगचं काय एक्झाम्पल घेतलंय नायट्रोजन डायऑक्साईड. आणि तिसरं घेतलंय मिश्रणामध्ये काय घेतलंय आपण की N2 आणि NO2 यांचं काय की मिश्रण. आता समजायचं काय बघा, समजायचं हेच आहे की इथं जर आपण बघितलं, तुम्ही कलर बरोबर जर बघायचं, कलरवर तुम्हाला काय कळते बघा की इथं पण हा जो सर्कल आहे तो व्हाईट कलरचा आहे, हा पण व्हाईट कलरचा आहे, हा पण व्हाईट कलरचा आहे, हा पण व्हाईट कलरचा आहे. याचा अर्थ काय होतोय की मूलद्रव्य म्हणजे अशी गोष्ट असते की ज्याच्यामध्ये असणारे अणू किंवा रेणू कशा असतात की एकसारखे असतात. म्हणजेच हा जो नायट्रोजन घेतला आपण N2 म्हटलं ना, N2 जरी म्हणतोय आपण तरी देखील दोन्ही जे याच्यामध्ये कॉम्पोजिशन तयार झाले तुमचं ते कोण आहे, तुमचे नायट्रोजनच आहेत. म्हणून बघतो आपण की कलर जे आहेत ना ते कलर तुमचे कसे आहेत की दोन्हीचे व्हाईट कलरचे. इथं आलो आपण, हा काय तुमचा नायट्रोजन डायऑक्साईड, त्याला आपण NO2 म्हणतोय आपण, ठीक आहे ना. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की इथं तुम्हाला दिसतील की एक थोडासा लाईट ब्लू कलर मध्ये 2 सर्कल्स आहेत आणि एक व्हाईट कलर मध्ये तुमचे. तुम्ही बघा इथं लाईट ब्लूचे 2 आहेत, व्हाईटचा एक आहे, लाईट ब्लूचे 2 आहेत, व्हाईटचा एक आहे. म्हणजेच काय तर ऑक्सिजनचे 2 अणू आणि नायट्रोजनचा 1 अणू, अशापासून तुमचा काय बनतोय हा नायट्रोजन तुमचा डायऑक्साईड बनतोय तुमचा, ठीक आहे ना. म्हणजेच काय की 2 किंवा 2 पेक्षा जास्त मूलद्रव्य जेव्हा रासायनिक अभिक्रिया झाल्यामुळे एकत्र येतात त्याला काय म्हणतोय आपण, तर संयुग म्हणतोय आपण. व्याख्या लास्ट टाइम पण डिस्कस केली, आपण पुन्हा आपण बघतोय तिला डिस्कस करतोय. इथं आता इथे काय बघतो आपण N2 आणि NO2 यांचं मिश्रण म्हटलं आपण. तुम्ही बघा इथे काय बघा, हे मगाशी बघितलं आपण ते तुमचे 2 व्हाईट सर्कल तुमचे, हे काय हे N2 आहे, ठीक आहे. आणि इथे बघतोय आपण की 2 लाईट ब्लू सर्कल आणि तुमचं काय की व्हाईट सर्कल तुमचं, हे काय तुमचं तर हे NO2 आहे तुमचं. आणि हे दोघं आपण एकत्र केले, ठीक आहे. दोघं जरी एकत्र केले तरी दोघांच्या मध्ये काही कनेक्शन आहे का, काही कनेक्शन नाही. बघतोय आपण की N2 सेपरेट आहे आणि NO2 तुमचा काय की सेपरेट आहे. म्हणजे काय की 2 पेक्षा जास्त मूलद्रव्य एकत्र आलेत, पण महत्वाचं काय, महत्वाचं हे आहे की त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची रासायनिक अभिक्रिया झालेली नाहीये, म्हणून त्याला काय म्हणतोय आपण मिश्रण म्हणतोय. आय गेस तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर झाले असतील, नसतील तर रिपीट मध्ये काय करायचं हा पॉईंट तुम्ही बघून घ्या तुमचं, ठीक आहे ना. पुढे अजून एक्झाम्पल घेतले ऑक्सिजनचं O2चं, त्यानंतर नायट्रिक ऑक्साईड NO2चं आणि त्यानंतर N2 O2चं मिश्रणचं तुमचं. परत तेच मी रिपीट करत नाहीये तुमचं, ठीक आहे ना. इथे व्याख्या घेतली बघा, मूलद्रव्याचा घटक पदार्थ एकच व तो म्हणजे काय असतो की मूलद्रव्य स्वतः असतो. कशाचं वैशिष्ट्य आहे, मूलद्रव्यांचं वैशिष्ट्य आहे. पुढे म्हणजे बघा संयुगाचा घटक पदार्थ एकच व तो म्हणजे काय असतं की ते स्वतः संयुग असतं. आणि मिश्रणाचे घटक पदार्थ 2 किंवा काही अधिक असतात आणि त्याला काय म्हणतो आपण, त्यामध्ये मूलद्रव्य पण असेल तुमच्या आणि काय असेल की संयुग पण तुमचे असेल. महत्वाचं काय बघायच्या मध्ये, मूलद्रव्याचे सर्व अणुरेणू कशा असतात की एक समान असतात, हे फार महत्वाचं आहे. इथे काय म्हटलं बघा, संयुगाचे सर्व अणुरेणू देखील काय असतील की एक समान असतील. फक्त डिफरन्स काय, इथे बघतो आपण की घटक एकच असेल, इथे घटक तुमचे काय असतील की एकापेक्षा जास्त असतील. इथे मात्र बघतो आपण की मिश्रणातील रेणू अणू 2 किंवा अधिक प्रकारचे असू शकतात. हा तिन्हीच्या मध्ये काय की पहिला मेन डिफरन्स आहे. पुढं इथं म्हणते बघा, मूलद्रव्यांच्या रेणूतील सर्व अणू एक समान व एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. महत्वाचा पॉईंट आहे. काय म्हणजे मूलद्रव्यांच्या मध्ये असणारे जे काही रेणू असतील ना, जसं आपण वरती N2 म्हटलं तर ते रेणू येतो तुमचे, ते एकमेकांशी काय म्हणतात ते तर एक समान आणि रासायनिक बंधांनी जोडलेले असतात. पुढं संयुगांच्या रेणूतील घटक अणू 2 किंवा अधिक प्रकारचे एकमेकांना काय की तुमच्या बंधांनी जोडलेले असतील. आता इथं एकसारख्या बंधांनी, इथं काय म्हणतो आपण 1 किंवा अधिक प्रकारच्या बंधांनी. आणि इथं बघतो आपण की कुठल्याही प्रकारचा रासायनिक बंधू तुम्हाला इथं बघायला मिळणार नाहीये. हा यांच्यामध्ये काय की परत एक डिफरन्स होता असेल. पुढं वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे रेणू अणू कसे असतात की वेगवेगळे असतात. पुढे म्हणजे बघा संयुगातील घटक मूलद्रव्यांचे प्रमाण ठरावे, हे फार महत्वाचं आहे. संयुगामध्ये जे तुम्ही बघतो आपण की 2 किंवा 2 पेक्षा जास्त मूलद्रव्य एकत्र आहेत ना, त्यांचं जे काही घटक प्रमाण आहे, घटक प्रमाण म्हणजे कळतं ना किती प्रमाणात काय घ्यायचं, हे मात्र कसं असतं की फिक्स असतं. यांच्यामध्ये मात्र की तुमचं मिश्रणामध्ये काय तुमचं ते बदलू शकतं, तुमचं एक अशाची आवश्यकता नाहीये. पुढं संयुगांचे गुणधर्म घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात. कसं ते आपण पुढे बघणारच आहे. इथे मध्ये बघतो आपण की घटक मूलद्रव्यांच्या मध्ये फारसा फरक पडत नाही. तुमचा हा चार्ट जो आहे तो चार्ट एकदा बघून घ्या, व्यवस्थित वाचून घ्या, समजायला काय फार डिफिकल्ट नाहीये. नसला समज तुम्ही कमेंट मेन्शन करा, आपण त्याच्याविषयी नंतर परत डिस्कशन करू, ठीक आहे. नेक्स्ट पुढे जाऊ आपण. आता जे बोललो आपण ते तुम्हाला इथे कळेल की पाणी जे आहे ना, ते पाणी काय की एक संयुग आहे. लक्षात घ्या, पाणी काय की एक संयुग आहे. संयुग म्हणजे काय ते आपण लास्ट स्लाइडला डिस्कस केलेलं आहे, त्यामुळे परत रिपीट करत नाहीये. काय म्हणते बघायचं म्हणजे शुद्ध पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांच्या रासायनिक संयुगानं बनलेलं असतं. त्याचं प्रमाण कुठून घेतलं, प्रमाण कसं आहे तर 8:1. संयुगांचं वैशिष्ट्य आहे
संयुग म्हणजे काय, दोन किंवा दोन पेक्षा जास्त मूलद्रव्य कसे येत आहेत, रासायनिक संयुगाने एकत्र येत आहेत. कसे, वजनी प्रमाणात. महत्वाचे वजनी प्रमाण काय तुमचं, तर 8:1 असं त्याचं काय की वजनी प्रमाण ठरलेलं आहे. फॉर्म्युला काय म्हणतो आपण पाण्याचा, H2O म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू, हे जे काही एकत्र येतं कसं रासायनिक अभिक्रियेनं, प्रमाण कसं आहे, प्रमाण आहे 8:1 आणि त्यातून जे बनतंय त्याला काय म्हणतोय आपण, तर त्याला पाणी म्हणतोय आपण. ठीक आहे ना. दूध, आता इथे थोडंसं म्हटलं मगाशी काय बघितलं आपण की संयुगामध्ये असणारी मूलद्रव्य आणि बनलेलं संयुग यांचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म कसे असतात की भिन्न असतात. लक्षात ठेवा. मी परत रिपीट करतो, काय म्हणतो ते की संयुग ज्या मूलद्रव्यांच्या पासून बनलं त्या मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि त्यांच्यापासून बनलेलं संयुग यांचे गुणधर्म कसे असतात की भिन्न असतात. एक्झाम्पल घेऊ आपण, हायड्रोजन जो आहे ना, त्या हायड्रोजन जर आपण एकट्या घेतला सेपरेटली तर हायड्रोजनचं वैशिष्ट्य काय, तर तो फ्लेमेबल आहे. फ्लेमेबल म्हणजे काय की तो रूम टेम्परेचरला पेट घेतो, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. दुसरा घेतला आपण ऑक्सिजन, तर ऑक्सिजनचं वैशिष्ट्य काय, तर ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो. जर ऑक्सिजन सप्लाय कमी पडला तर तुमचं ज्वलन काय होतं की थांबतं. पण दोघांच्या एकत्रित न बनलेलं तुमचं जे काही पाणी आहे ते पाणी काय करतं की आग विझवायचं काम करतं. बघा, मूलद्रव्य त्यांच्या रूपात काय करतं की आग वाढवायचं काम करतायत, पण त्यांच्यापासून बनलेलं संयुग काय करते की आग विझवायचं काम करतं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पुढं दूध हे काय, तर दूध हे एक मिश्रण आहे. लक्षात ठेवा, दूध संयुग नाहीये, दूध काय की एक मिश्रण आहे. कशाचं मिश्रण आहे, तर पाणी, दुग्ध, शर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिनं आणि काही नैसर्गिक पदार्थ यांच्यापासून काय बनतं की तुमचं दूध बनतं. नीट लक्षात ठेवायचं. पाणी काय, पाणी संयुग आहे, मात्र दूध काय की दूध तुमचं एक मिश्रण. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. बाकीच्या गोष्टींची फारशी आवश्यकता नाही, फक्त लक्षात ठेवा गाईच्या दुधामध्ये स्निग्ध पदार्थांचं प्रमाण जे आहे ते 3 ते 5% असतं, तर म्हैशीच्या दुधामध्ये बघतो आपण प्रमाण किती असतं स्निग्ध पदार्थांचं, फॅटचं प्रमाण ज्याला म्हणतो आपण 6 ते 9% असतं. दुधाची जी गोडी बघतो आपण दुधाला जी असते ती प्रामुख्याने त्याच्यामध्ये जे काही दुग्ध शर्करा ज्याला लॅक्टोज म्हणतो आपण, त्या लॅक्टोज घटकामुळे बघतो आपण की दुधाला तुमच्या काही थोडीशी गोडसर चव येते. तुमच्या पॉईंट लक्षात ठेवा. पुढच्या पॉईंटला आपण काय करू की मूव्ह करूया आपण. येस, आता इथे बघतो आपण की मूलद्रव्यांचे प्रकार. बघा समजलंय का, आपण काय बघत होतो, आपण द्रव्यांचे रासायनिक बेसिसवरती आपण काय केले की 3 प्रकार पाडले, मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. ठीक आहे ना. आता काय बघतो आपण, त्यातला जो एक पॉइंट आहे कुठला, मूलद्रव्य, त्या मूलद्रव्याचे काही प्रकार बघतो आपण, काही टाइप्स बघतो आपण तुमचे. ठीक आहे ना. सुरुवातीपासून बघतो आपण की जे मूलद्रव्यांचं वर्गीकरण आहे ना ते धातू आणि अधातू या 2 रूपात केलं जातं. त्यांच्याविषयीचे डिस्कशन देखील आपण लास्ट लेक्चर मध्ये केलेलं आहे. नवीन फॉर्म्युला बघतो आपण की सध्या धातू सदृश हा अजून एक प्रकार आपल्याला बघायला मिळतोय. तिघांचेही वैशिष्ट्य आपण काय केली मागच्या लेक्चर्सला डिस्कस केलं. पुन्हा काही मुद्दे आपण इथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे ना. पुढच्या पॉईंट मध्ये सध्या फक्त लक्षात ठेवा की एलिमेंट्स घेतले, मूलद्रव्य घेतले की मूलद्रव्य 3 प्रकारचे. कुठले कुठले, धातू, धातूंची वैशिष्ट्य आपण लास्ट टाइम डिस्कस केलेत. दुसरा आहे अधातू, त्यांचे पण मुद्दे आपण डिस्कस केले. तिसरं आहे तुमचं काय की धातू सदृश. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. नेक्स्ट पुढचा आहे तो म्हणजे की संयुग तुमचा आणि संयुगांचे प्रकार. जसं आपण मूलद्रव्यांचे प्रकार बघितले तसे तुमचे काय की संयुगांचे पण प्रकार तुमचे 2 तुम्हाला प्रकार बघायला मिळतील. पहिलं आहे ते म्हणजे की सेंद्रिय संयुग. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. यांचं वैशिष्ट्य काय की त्याला आपण कार्बनिक संयुग पण म्हणतो आपण. बघा, सेंद्रिय संयुग किंवा कार्बनिक संयुग म्हणतो आपण. उदाहरणार्थ कर्बोदक आहेत, प्रथिन आहेत, हायड्रोजन आहेत, पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस, हे तुमचे काय की संयुगांची सेंद्रिय संयुगांची एक्झाम्पल आहेत जी की प्रामुख्याने कार्बन पासून बनलेली असते. लक्षात ठेवा. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक तुमचं तोच हा प्रकार आहे. सध्या काय म्हणतो आपण त्याला सेंद्रिय संयुग म्हणू आपण. जे कार्बन पासून बनलेले असतात त्याला काय म्हणतो आपण सेंद्रिय संयुग. त्याचे एक्झाम्पल घेतलं आपण बघा, कर्बोदके, प्रथिन, हायड्रोकार्बन, पेट्रोल तुमचं काय की एक्झाम्पल आहेत. आणि दुसरे आहेत असेंद्रिय संयुग की जे कार्बन सोडून, लक्षात घ्या बघा, ज्या संयुगांच्या मध्ये कार्बन असतो त्यांना काय म्हणतो आपण सेंद्रिय संयुग म्हणतो आपण, किंवा ऑर्गॅनिक ज्याला म्हणू आपण की कंपाऊंड्स म्हणू आपण तुमचे. आणि ज्यांच्यामध्ये कार्बन नसतोय त्यांना काय म्हणतो आपण असेंद्रिय किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो आपण. ज्यामध्ये इथे मीठ, सोडा, गंध, बोरचून, चुनखडी तुमचे काय की एक्झाम्पल आहेत. हा डिफरन्स लक्षात ठेवा. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक तुमचे केमिस्ट्रीमध्ये बघतो आपण यांच्या मोठ्या वेगळ्या आहेत की ब्रांचेस पण आहेत तुमच्या. त्यात आपल्याला जायचं नाही. सध्या फक्त लक्षात ठेवा की संयुग 2 प्रकारचे असतात. कार्बनी म्हणजे ऑर्गॅनिक संयुग, दुसरी इनऑर्गॅनिक किंवा ज्याला आपण काय म्हणतो की असेंद्रिय तुमच्या. दोघांचा डिफरन्स काय करायची व्यवस्थित लक्षात ठेवा तुमचा. तिसरं आहे मिश्रण. आणि मिश्रण बघतो आपण की मिश्रणाचे परत तुम्हाला 2 प्रकार बघायला मिळतील. एक आहे समांगी मिश्रण आणि दुसरं आहे विषमांगी मिश्रण. या सगळ्या पॉईंट्स विषयी काय करू की पुढे जाऊन थोडक्यात काही गोष्टी डिस्कशनला येतील. त्यावेळेस आपण काय करू त्यांना डिस्कशन करू आपण. मी परत रिपीट करतो. रासायनिक आधारांच्यावरती आपण काय केलं की द्रव्यांचे 3 प्रकार पाडले, मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. मूलद्रव्य जे आहेत ते मूलद्रव्य प्रामुख्याने आपल्याला 3 प्रकारचे बघायला मिळतील. धातू मूलद्रव्य, अधातू मूलद्रव्य आणि धातू सदृश्य मूलद्रव्य.
जे संयुग आहेत हे संयुग आपल्याला दोन प्रकारचे बघायला मिळतील, कार्बनी संयुग आणि अकार्बनी संयुग किंवा ज्याला आपण सेंद्रिय संयुग आणि असेंद्रिय संयुग म्हणतो आपण. आणि तिसरं बघतो आपण की मिश्रणाचे आपल्याला दोन प्रकार बघायला मिळतील. त्यामध्ये पहिलं तुमचं समांगी मिश्रण ज्याला आपण होमोजिनियस मिक्सचर म्हणतो आणि दुसरं आपलं हेटेरोजेनियस मिक्सचर तुमचं, ठीक आहे ना, किंवा त्याला विषमांगी मिश्रण म्हणतो आपण. पुढच्या स्लाइडला जाऊ आपण, ठीक आहे. येस, आता इथं काही मुद्दे आहेत, ते मुद्दे मात्र आपण काय करू की थोडंसं व्यवस्थित डिस्कशन घेऊ आपण. ह्याची काय आपल्याला त्याची फारशी गरज नाही, तुम्ही हा पार्ट स्किप करू शकता किंवा वाचून घ्या फक्त. तुम्ही पीडीएफ जर पाहावे असेल तर वाचून ठेवा, बाकीच्या लावू शकतो तुमचं. हे मात्र महत्वाचं तुमचं निलंबन आणि कलील तुमचं, ठीक आहे ना. आता ह्याच्यामध्ये काय महत्वाचं बघा, दोन्हींच्या व्याख्या महत्वाच्या आहेत आणि दोन्हीमध्ये काही फॅक्ट्स मी अंडरलाईन केलेत, त्या फॅक्ट्स देखील तुमच्या काय की महत्वाचे आहेत तुमचे, ठीक आहे ना. आता हे काय, हा मिश्रणातलेच काही उपप्रकार आहेत बघा. हे जे लिहिलेले आहेत निलंबन आणि कलील हे वेगळं काही नाही आहे का, वेगळं काही नाहीये. हे काय आहे, हे मिश्रणातलेच काही उपप्रकार आहेत ते आपण बघू. आपण बघितले मिश्रणाचे दोन प्रकार पडतात, कुठले कुठले, तर समांगी मिश्रण आणि विषमांगी मिश्रण. समांगी मिश्रण म्हणजे कळते ना की असं मिश्रण ज्यामध्ये इथं तेच आहे हो, हे तुमचं द्रावक आणि द्राव्य ज्याला म्हणतो आपण, ते तुमचं घेतले ते तुम्ही आरामात वाचून तुम्हाला ते कळून जाईल. ज्यामध्ये द्रावक आणि द्राव्य म्हणजे सोल्यूट आणि सोल्युशन हे मिक्स केलं ना की तुम्हाला त्यातनं नंतर सेपरेट सांगणं अवघड आहे, यातलं द्रावक कोणतं आहे आणि द्राव्य कोणतं आहे. म्हणजे समजा की आपण पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये आपण साखर थोडीशी टाकली चमचाभर आणि आपण काय केली विरघळली साखर, तर थोड्या वेळानंतर बघितलं आपण तर ते सेपरेट सांगणं शक्य आहे का की हे पाणी आणि हे साखर आहे. जोपर्यंत आपण चव घेत नाही तो आपल्याला कळणार नाही की त्या पाण्यामध्ये काय आहे की साखर आहे. सो असं जे काही मिक्सचर तयार होतं ना की ज्यामध्ये पाणी आणि त्यात विरघळलेला जो काही पदार्थ आहे ना तो सेपरेट दिसत नाहीये, त्या काय म्हणतो आपण समांगी मिश्रण म्हणतो आपण. लक्षात ठेवा तुमचं होमोजिनियस मिक्सचर तुमचं, ठीक आहे ना. हेट्रोजिनियस मिक्सचर काय असतं मग की जिथं आपण बघतो की द्रावक आणि द्राव्य दोघंही तुम्हाला सेपरेट सांगता येतील की भाई हे वेगळं वेगळं. म्हणजे समजा पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये आपण तेल टाकलं तर आपल्याला माहिती आहे की तेल पाण्यामध्ये मिक्स होत नाही, ते जे काही द्रावण तयार झालं ना, सोल्युशन तयार झालं, त्या काय म्हणतो आपण विषमांगी मिश्रण. आय गेस तुमचा मुद्दा क्लिअर झाला असेल, काही फार अवघड नाही येते. आणि मग त्याच मिश्रणाचे काही उपप्रकार पण आहेत ते आपण इथे बघतोय, ते म्हणजे तुमचं निलंबन किंवा सस्पेन्शन आणि दुसरं आहे ते म्हणजे की कलील किंवा कोलायडेल. मी म्हणतो की ह्याच्यावरती क्वेश्चन्स पडतात, त्याचे एक्झाम्पल्स विचारतील किंवा त्याच्यामध्ये काय फॅक्ट्स विचारतील ते आपण बघत जाऊ आपण, ठीक आहे ना. बघा, द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला काय म्हणतो आपण निलंबन. व्याख्या ती बघून घेऊ आपण. त्याची व्याख्या काय बघा निलंबनची किंवा सस्पेन्शनची, की द्रव पदार्थ आहे आणि त्या द्रव पदार्थामध्ये एखादा स्थायू पदार्थ टाकला तर त्यांचं जे काही विषमांगी मिश्रण तयार होतं त्याला काय म्हणतो आपण निलंबन किंवा सस्पेन्शन म्हणतो आपण, ठीक आहे ना. आणि मग इथं पुढे फार महत्वाची फॅक्ट आहे की निलंबनातील स्थायू कणांचा व्यास जो आहे फार महत्वाचा. निलंबनामध्ये असणारे म्हणजे निलंबनामध्ये जे द्रावण आहे ना पाणी तुमचं जे काय असेल ते, त्या द्रावणामध्ये असणारे जे काही स्थायू पदार्थ आहेत लिक्विड म्हणजे तुमच्या, त्याचा जो काही व्यास आहे ना तो व्यास 10⁻⁴ मीटर पेक्षा काय असतो की जास्त असतो. किती असतो? 10⁻⁴ मीटर याच्यापेक्षा काय असतो की जास्त असतो. त्यामुळे त्यातून प्रकाशाचं काय होतं की संक्रमण तुम्हाला होताना दिसतोय तुमचं, ठीक आहे ना. त्याला काय म्हणतो आपण निलंबन किंवा सस्पेन्शन म्हणतो. व्याख्या लक्षात ठेवा आणि ती जी काय फॅक्ट आहे ती फॅक्ट देखील काय करा की लक्षात ठेवण्याचं काम करा. पुढं कलील म्हटले, कलील कोलायडल, ठीक आहे. कोलायडल म्हणजे काय तर बघा इथं व्याख्या घेतली का आपण, ठीक आहे. व्याख्याची काही गरज नाही त्याच्यामध्ये, इथं व्याख्या तीच तुमची असणार आहे की द्रव पदार्थ आणि त्यामध्ये काय तुमचा स्थायू पदार्थ असणार तुमची व्याख्या, ठीक आहे. पण त्याच्यामध्ये महत्वाचं काय बघा की सूक्ष्म कण जे आहेत ना त्या सूक्ष्म कणांच्या मध्ये आकार जो आहे कणांचा व्यास आहे ना तो व्यास 10⁻⁵ मीटरच्या जवळपास असतो. त्याला काय म्हणतो आपण कलील म्हणतो आपण. वरती किती आहे 10⁻⁴ कशामध्ये निलंबनामध्ये इथे किती असतो 10⁻⁵ म्हणजे काय याच्यातले कण अजून लहान असतात. वरचे कण कसे की 10⁻⁴ आहेत थोडेसे मोठे असतील, याच्यातले कण कसे थोडेसे अजून लहान असतील. ते सेपरेट तुम्हाला ओळखणं इम्पॉसिबल असेल पण तरी पण तुम्ही काय काय ठराविक गोष्टीनं ओळखू शकता. कशा ओळखू शकता तर वरती लिहिलंच बघा हा की प्रकाशाचं काय होतं त्यामध्ये काही प्रमाणात अपस्करण होतं, त्यामुळे तुम्ही ओळखू शकता काय की तुमचं हे काय की कलील आहे किंवा कोलायडल आहे तुमचं. याच्यावर आपल्याला ते कळतं. एक्झाम्पल घेतलं बघा, एक्झाम्पल तुमचं धूर किंवा सॉरी हा उदाहरण धूर तुमचं एक्झाम्पल आहे किंवा वायूमध्ये द्रव म्हणजे धुके किंवा ढग हे देखील त्याचं काय की एक्झाम्पल बघा मिळते. दोन्ही फॅक्ट काय करायला घेतल्या व्यवस्थित लक्षात ठेवा तुमच्या. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. हा आता जे बोललो आपण की एलिमेंट्स किंवा जे तुमचे मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांचे प्रकार म्हटलो आपण. त्या प्रकारामध्ये म्हणतो आपण की धातू, अधातू, धातू सदृश्य. तर त्याच काही मुद्दे आपण डिस्कस करू आपण इथं. धातू आणि अधातू हा टॉपिकचं नाव आहे आपल्या.
पहिलं धातूचे काय भौतिक गुणधर्म बघतो आपण, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स म्हणतो आपण. आता बघितलंय आपण, त्यामुळे आता काय फार डिटेल बघणार नाही, आपण पटपट बघतो आपण. पहिली अवस्था की म्हणजे पहिलं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे की अवस्था, फिजिकल स्टेट. आपल्याला माहितीये धातूंची फिजिकल स्टेट काय असते सामान्य तापमानाला, तर ते स्थायू अवस्थेत असतात. रूम टेम्परेचरला सगळे धातू ऑलमोस्ट काय असतात तुमचे स्थायू अवस्थेमध्ये असतात. त्याला अपवाद आहेत काय तुमचे, ठीक आहे ना. मला वाटते इथं आहे बघा, गॅलियम किंवा पारा, हे दोन त्याला अपवाद आहेत. लक्षात ठेवा की गॅलियम आणि पारा काही तुमचे हे द्रव अवस्था असतील. लक्षात येते का. सगळे धातू रूम टेम्परेचरला कक्ष तापमान कसे असतात, स्थायू अवस्थेत असतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. अपवाद कोण आहे, अपवाद आहे पारा आणि गॅलियम. दुसरं त्यांना काय असतं की तेज असतं, चकाकी असते. धातूला आपण जर पॉलिश पेपरने घासलं तर लगेच त्यांना काय येते की चकाकी येते. पुढचं कठीणपणा असतो, हार्डनेस असतो. धातू आपण जर कुठलाही घेतला ना तो कसा असतो की थोडासा हार्ड असतो, त्याला पण काय अपवाद आहे. अपवाद कोण आहे त्याला, तर त्याला सोडियम आणि पोटॅशियम काय की अपवाद आहेत की जे की थोडेसे मऊ असतात. तुम्ही त्याला चाकूने काय करू शकता की सहज कापू शकता. नेक्स्ट तन्यता असते. तन्यता म्हणजे काय आपण डिस्कस केलं की त्यांना आपण ठोकून त्यांच्यापासून तारा तयार करू शकतो. पुढे त्यांच्यामध्ये वर्धनीयता असते, म्हणजे आपण ठोकून त्यांचे काय करू शकतो की पत्रे तयार करू शकतो. पुढे उष्णते वहन करतात का, तर यस, धातू काय करतो तुमच्या उष्णतेचे चांगले काय की सुवाहक आहेत. पुढे विद्युत वहन करतात का, तर यस, बघतो आपण की धातूंच्या बद्दल काय होते की चांगल्या प्रकारे विद्युत तुमचं वहन होऊ शकते. ते काय की इलेक्ट्रिसिटीचे गुड कंडक्टर आहेत. अपवाद आहे आपण लक्षात ठेवा. अपवाद काय, तर शिसे हा जो धातू आहे ना तो मात्र काय की तुमच्या विद्युत वहनाला अपवाद आहे. महत्वाचं काय बघा, तर शिसे हा धातू जो आहे तो उष्णता आणि वीज यांचा काय की सुवाहक नाही. लक्षात घ्या, शिसे हा जो धातू आहे तो दोन्ही उष्णता असेल किंवा वीज असेल दोघांचा एक आहे की तो दुर्वाहक आहे. त्यांच्यामध्ये दोन्ही गोष्टी पास होत नाहीत. घनता बघतोय आपण, साधारणतः बघतोय आपण की धातूंची घनता काय असते की जास्त असते. म्हणून कुठलाही धातू तुम्ही घेतला तर तो पाण्यामध्ये काय होतो की बुडतो, पाण्यापेक्षा त्यांची घनता जास्त असते. अपवाद कोण आहे त्याला, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, लिथियम आहे. यांची घनता कशी आहे की पाण्यापेक्षा कमी आहे. त्यामध्ये पाण्यावरती काय होतं की तरंगताना दिसतील आपल्याला, ठीक आहे ना. त्यानंतर द्रवणांक आणि उत्कलनांक जर घेतला आपण, म्हणजे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जर घेतला तर साधारण बघतो आपण त्यांचा द्रवणांक उत्कलनांक काय असतो की जास्त असतो. अपवाद तुमचे Hg, Ga, Na आणि K तुमचे काय की त्याला अपवाद आहे. नादमयता असते. नादमयता म्हणजे काय की तुम्ही त्यांना जर ठोकलं तर त्यांच्यामध्ये काय होतं की नाद निर्माण होतो. त्यांचे काय की धातूंच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. पुढे मोर आपण सेम त्या प्रकारे बघतो आपण की अधातूचे काय आपण काय करतो फिजिकल प्रॉपर्टीज बघतो आपण. पहिलं म्हणजे त्यांची भौतिक अवस्था. तर साधारणतः बघतो आपण की जे अधातू आहेत तर ते सामान्य तापमानाला कक्ष तापमानाला द्रव किंवा वायू रूपात आढळतात. लक्षात काय बोलतो आपण समजतो ना. मागाशी काय बघितलं आपण, धातू काय सापडतात तुम्हाला स्थायू अवस्थेत सापडतील. मात्र अधातू जे आहेत ते तुम्हाला काय होतात की सामान्य तापमानाला आपल्याला काय सापडतात की द्रव किंवा वायुरूप अवस्थेमध्ये आपल्याला सापडताना दिसत आहेत. आता सॉरी एक मिनिट, हा इथे बघा काय म्हटलं आपण, अधातू साधारणतः द्रव आणि वायू रूपात, काही तुम्हाला काय सापडतील की स्थायू रूपात कोण सापडतील. काही एक्झाम्पल घेतलं आपण की स्थायू रूपात कोण सापडते ते तुम्हाला कार्बन आहे, सल्फर आहे, फॉस्फरस तुम्हाला काय सापडतोय की अधातू आहेत पण सापडते कुठल्या रूपात आपल्याला स्थायू रूपात सापडतोय. द्रव रूपात कोण सापडते तर ब्रोमिन तुम्हाला सापडते द्रव रूपात, आणि वायू रूपात कोण सापडते तर हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, तुमचं ऑक्सिजन आहे तुमचं. लक्षात घ्या तिन्ही अवस्थेमध्ये जे अधातू आहेत आपल्याला ते अधातू आपल्याला तिन्ही अवस्थेमध्ये सापडत आहेत. धातू आपल्याला फक्त काय सापडलं बघितलं आपण दोनच अवस्थेमध्ये सापडत आपल्याला, ठीक आहे ना. नेक्स्ट चकाकी असते का तर नाही, अधातूला चकाकी असत नाही. एक्झाम्पल कोण आहे तर हिरा आणि आयोडीन त्याचे काय की अपवाद आहेत की ज्यांना काय असते की चकाकी असते. अपवाद लक्षात ठेवा. ठिसूळपणा हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे धातूंना जसं म्हणतो आपण की कठीणपणा त्यांचं वैशिष्ट्य तसं त्यांचं वैशिष्ट्य काय की ठिसूळपणा, ते तुम्हाला जास्त कठीण सापडणार नाही. तन्यता वर्धनीयता असत नाही. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. उष्णता विद्युत वहन त्यांच्यामध्ये होत नाही. लक्षात ठेवा. अपवाद फक्त तुमचा ग्राफाईट आहे की ग्राफाईट काय तुमच्या कार्बनचा अपरूप आहे ज्यांच्यामधनं विद्युत वहन होऊ शकतं. उष्णता मात्र काही वहन होत नाही. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. घनता कमी असते. द्रवणांक उत्कलनांक तुमचे कसे असतील थोडेसे कमी असतील. धातू सदृश तिसरा प्रकार तुमचा त्यामध्ये बघतो आपण की कोण कोण येतील. एक्झाम्पल लक्षात ठेवा. धातू सदृश म्हणजे कोण तर ज्याच्यामध्ये धातूचे पण गुणधर्म आहेत आणि अधातूचे पण गुणधर्म आहेत त्याला काय म्हणतो आपण धातू सदृश म्हणतो आपण. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. कोण कोण आहे एक्झाम्पल फार महत्वाचं तुमचं आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अँटीमनी हे काय तुमचे आहेत की मेटलॉइड्सचे किंवा धातू सदृशचे काय आहेत की एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. नेक्स्ट पुढे मुख करू. आता पुढचा पॉईंट तुमचा की रासायनिक गुणधर्माचा. आता हे थोडंसं कसं आहे की ज्यांना शक्य नाही लक्षात ठेवा, बाकीच्या लोकांनी स्किप केलं तर चालू शकते, काही प्रॉब्लेम नाहीये. पहिलं की धातूंचे रासायनिक गुणधर्म बघतो आपण. मेटल्सचे केमिकल प्रॉपर्टी काय काय तुमचे. पहिली प्रॉपर्टी बघतो आपण की आयनांची निर्मिती करतात ते, आयन फॉर्मेशन ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे. काय आयनांची तर धातूंमध्ये त्यांचे संयोजन इलेक्ट्रॉन गमावून
धन प्रभारी आयन किंवा धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. नीट समजून घ्या काय म्हटले ते, काय म्हणतात ते, काय बघतोय आपण धातूंचे केमिकल प्रॉपर्टी बघतोय. आपण पहिली प्रॉपर्टी बघतो आपण की धातू काय करतात की आयन निर्मिती करतात. आयन फॉर्मेशन कसं फॉर्मेशन, तर त्यांनी सांगितलं बघा इथं सोडियमचं एक्झाम्पल घेतलं. आता सोडियमचा तुमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळतं काय तुमचं 2, 8 आणि 1 म्हणजेच काय, तर सोडियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन किती आहे तर 1 आहे. ठीक आहे ना, म्हणजेच त्याला त्याची अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे तर बाहेरून 7 इलेक्ट्रॉन घेणं आवश्यक आहे, जे की पॉसिबल नाहीये. म्हणून त्याला म्हटलंय की त्याची संयोजन किती आहे तर संयोजन 1 आहे. लक्षात ठेवा संयोजन इलेक्ट्रॉन त्याचं किती आहे 1 आहे. 1 म्हणजे कळतं ना की तो जर देऊन टाकला तर काय होतंय तर सोडियमला त्याची अष्टक स्थिती पूर्ण करता येऊ शकते. लक्षात ठेवा. ठीक आहे ना, म्हणून सोडियम तुमचा काय करतो की त्याच्याकडचा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतोय 7 घेण्यापेक्षा. ठीक आहे ना, आणि ते इलेक्ट्रॉन तो देतोय म्हणून तो काय करतोय तिथे लिहिलं बघा सोडियम लिहिलंय आणि त्या सोडियमवरती पॉझिटिव्ह साईन लिहिली. का पॉझिटिव्ह साईन घेतला आपण, लक्षात घ्या की जर सोडियमने त्याच्याकडचा 1 इलेक्ट्रॉन देऊन, आपण मागे डिस्कस केलं बघा ऍटॉमिक नंबर मध्ये की एखादा ऍटम घेतला तर त्याच्या ऍटम मध्ये जेवढे प्रोटॉन्स असतील तेवढेच काय असतात की इलेक्ट्रॉन असतात. आणि प्रोटॉनवरती चार्ज कोणता होता पॉझिटिव्ह होता, इलेक्ट्रॉनवरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज आहे. मग समजा एखाद्या ऍटम मधून 1 इलेक्ट्रॉन कमी झाला तर त्या ऍटम वरती आता चार्ज वाढणार कोणता तर पॉझिटिव्ह चार्ज वाढणार तुमचा. म्हणून काय केलं आपण इथं सोडियमच्या वरती +1 हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना, आणि अशा प्रकारचं जे काय आयन फॉर्मेशन आहे ज्याला आपण धन आयन म्हणतोय त्याला काय म्हणतो आपण कॅटायन. म्हणून लक्षात ठेवा की जे धातू आहेत त्या धातूंच्या मध्ये काय बघतोय आपण की कॅटायन निर्माण करण्याची काय असते की प्रवृत्ती असते. नेक्स्ट पुढं ऑक्सिजन बरोबर त्यांनी जर अभिक्रिया केली तर काय सापडेल आपल्याला की खाली अभिक्रिया तुमची धातू, एकच मिनिट, धातू प्लस ऑक्सिजन काय मिळते आपल्याला धातूची ऑक्साइड्स मिळतात. फक्त टर्म लक्षात ठेवा, बाकीची तुम्हाला जायची गरज नाही की धातू प्लस ऑक्सिजन काय मिळणार आपल्याला धातूचे ऑक्साइड्स मिळतील. आणि फार महत्वाचं फॅक्ट खाली घेतले आपण की धातूचे ऑक्साइड्स कसे असतात आम्लारी धर्मी असतात. ही फॅक्ट लक्षात ठेवायची बघा. धातू प्लस ऑक्सिजन काय मिळते आपल्याला धातूचे ऑक्साइड्स मिळतात. हे कॉमन आहे. महत्वाचं काय, महत्वाचं आहे की धातूची जे ऑक्साइड्स आहेत ना ते ऑक्साइड कसे असतात आम्लारी धर्मी असतात, म्हणजे बेसिक नेचरचे असतात. पुढे म्हटले धातूंच्या ऑक्साइडची अभिक्रिया जर आम्लासोबत झाली तर तयार काय होते, तयार होते क्षार आणि पाणी. खाली घेतले बघा आपण धातूच्या ऑक्साइड्स प्लस आम्ल घेतला आपण, आम्ल म्हणजे ऍसिड घेतला आपण तर मिळते काय आपल्याला क्षार प्लस पाणी असं मिळतं आपल्याला. 2 गोष्टी बघितल्या आपण. पुढे येतो आपण आम्ला बरोबर अभिक्रिया कोणाची धातूंची. ठीक आहे ना, काय म्हणते बघा धातू प्लस विरल आम्ल जर घेतला आपण काय म्हणते आपला क्षार आणि त्यातनं हायड्रोजन वायू काय होतो की मुक्त होते. फक्त ही टर्म लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला डिटेल जायची आवश्यकता नाहीये. काय घेतला आपण धातू घेतला त्याची जर आपण विरल आम्लाबरोबर अभिक्रिया केली तर मिळते का आपला क्षार मिळणार प्लस काय होते त्यातनं हायड्रोजन वायू काय होतोय की मुक्त होतोय. शेवटी बघतो आपण की पाण्यासोबतची अभिक्रिया, तर काही धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायूची निर्मिती होते. काही धातूंची पाण्यासोबत कक्षा तापमान अभिक्रिया होते, काहींची गरम पाण्यासोबत होते तर काहींची पाण्याच्या वाफेसोबत होते. प्रत्येक ठिकाणी बघतो आपण त्यांचा काय की अभिक्रियेचा दर वेगळा वेगळा आहे. ठीक आहे ना, काही कॉमन फॅक्ट फक्त लक्षात ठेवा. बाकी आता आपण पुढच्या स्लाइडला जाऊ आपण. ठीक आहे, सेम अधातूंचे रासायनिक गुणधर्म. पहिलं परत तेच आयनांची निर्मिती. जसं आपण मगाशी बघितलं की धातू काय करतायत धातू धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करतायत. तसंच सेम तुमचे काय की जे अधातू ते काय करतात की ऋण आयन तयार करतात, म्हणजेच काय तर ऍनायन तयार करतात. समजते ना दोघांचा डिफरन्स, तुमच्या कॅटायन आणि ऍनायन मध्ये डिफरन्स समजून. ठीक आहे, ते घेतले बघा क्लोरीन. क्लोरीनचे कॉन्फिगरेशन तुमचं 2, 8, 7 शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन म्हणजेच काय तर त्याला अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी काय काय गरजेचं आहे बाहेरनं एका इलेक्ट्रॉनची आवश्यकता. मग तो काय करतोय की बाहेरचा 1 इलेक्ट्रॉन घेतोय. मग म्हणतात तेच परत तुमच्या काय झालं की जेवढे प्रोटॉन तेवढेच काय पाहिजे इलेक्ट्रॉन पाहिजे. पण झालं काय यानं बाहेर 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणून याच्यावरती काय आलं की इथं बघतोय आपण की निगेटिव्ह साईन तुमची आहे. का तर इलेक्ट्रॉनची संख्या होती त्याच्यामध्ये वाढलेली दिसते आपल्याला. प्लस ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया काय मगाशी बोलला आपण की धातू प्लस ऑक्सिजन काय होतं तुमच्या धातूची ऑक्साइड. सेम तसंच आहे अधातू प्लस ऑक्सिजन काय मिळतं आपल्याला अधातूचे ऑक्साइड मिळतात. काय वेगळं आहे का काय वेगळं आहे तुमचं, फक्त डिफरन्स काय समजून घ्या की अधातूची ऑक्साइड ही आम्लधर्मी असतात. हे महत्वाचं. मगाशी काय बघितलं आपण धातूचे ऑक्साइड कसे असतात आम्लारी धर्मी असतात, मात्र अधातूचे ऑक्साइड तुमचे कसे आहेत तर सॉरी मी उलटू बोललो, धातूंचे ऑक्साइड तुमचे कसे असतात आम्लारी धर्मी असतात, मात्र अधातूंचे ऑक्साइड तुमचे कसे आहेत की आम्लधर्मी आहेत. तुम्ही फॅक्ट काय करा लक्षात ठेवा तुमचं. ठीक आहे ना, बाकीच्या गोष्टींची ऍक्सेस काय आपल्याला आवश्यकता नाही, तुम्ही त्या स्किप करू शकता. येस, त्यावर कन्सेप्ट आहे राजधातू नोबेल मेटल नावाची. काय एक्झाम्पल बघा त्याचे एक्झाम्पल आधी बघून मग त्यांचं बाकी गोष्टी बघू. सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम, रोडियम. 4 नाव लक्षात 4-5 नाव लक्षात तुमचं. राजधातू
नोबेल मेटल्स कोण कोण आहेत तुमचे? सोनं, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम, रोडियम. नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. सोनं, चांदी, प्लॅटिनम सोपं आहे. दोन नावं तुमच्या अवघड आहे तुमचं पॅलेडियम आणि रोडियम तुमचं दोन्ही लक्षात ठेवा. दोन्ही हे सगळे तुमचे कोण आहेत? हे तुमचे राजधातू आहेत लक्षात ठेवा. म्हणजेच काय? ते निसर्गात मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. फार महत्वाचं आहे. राजधातूंचं पहिलं वैशिष्ट्य काय? तर ते निसर्गामध्ये मूलद्रव्यांच्या रूपात मूलद्रव्य कळते ना, सिंगल फॉर्मॅट मध्ये कोणाबरोबरही ती संयुक्त रूपात सापडत नाहीत लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पुढं त्यांच्यावरती हवा, पाणी, उष्णता यांचा सहजपणे परिणाम होत नाही. त्याला म्हणतो आपण, म्हणून आपण काय करतो की सोन्याचे दागिने वापरतो, चांदीचे दागिने वापरतो. रिझन त्या मागचं की त्यांच्यावरती काय बघतो आपण की हवा, पाणी, उष्णता यांचा काय होत नाही की परिणाम होत नाही. आणि पुढे बघतो आपण त्यांची क्षरण किंवा ऑक्सिजन अभिक्रिया कक्षात आपल्याला होत नाही. म्हणजे ज्या मेन दोन रिॲक्शन्स आहेत कुठल्याही धातू घेतला आपण, त्या धातूंच्या बाबतीत ज्या रिॲक्शन्स फार कॉमन आहेत त्या दोन आहेत तुमच्या. कोण कोण? क्षरण आणि ऑक्सिडेशन तुमचं. ठीक आहे ना. ह्या दोन्ही रिॲक्शन यांच्या बाबतीत तुम्हाला होताना दिसणार नाहीत कक्षात आपल्याला. म्हणून काय म्हणतो आपण? राजधातू. जसे राजवायू आहेत ना की जे कुठल्याही रिॲक्शन मध्ये भाग घेत नाहीयेत, त्यांची काही अष्टक स्थिती पूर्ण आहे म्हणून ते भाग घेत नाहीत. हे मात्र काय तुमचे यांचे बघतो की मेटल्स आहेत, पण तरी देखील हे कुठल्याही रिॲक्शन मध्ये भाग जास्त पार्टिसिपेट करत नाहीत. कारण का? ते राजधातू आहेत. का? तर त्यांचं बघतो आपण की त्यांचं केमिकल स्ट्रक्चर असं आहे की त्यांना काय करत नाही की ते अलाउड करत नाही लक्षात. ठीक आहे ना. नेक्स्ट यांचे उपयोग काय? त्यांचे उपयोग बघतो आपण की साधारणतः अलंकार निर्मिती औषधामध्ये होतो तुमचा, त्यानंतर पदके तयार करतो आपण, इलेक्ट्रॉनिक वापर करतो आपण. ठीक आहे ना. उत्प्रेरक म्हणून देखील काय करतो आपण यांचा युज करतो आपण लक्षात. ठीक आहे ना. आता इकडे थोडीशी एक टेबल घेतलं आपण. टेबल काय सांगतोय तर सोन्याची शुद्धता जे आपण कॅरेट मध्ये काउंट करतो आपण त्याचं थोडंसं प्रपोर्शन घेतलं आपण की 24 कॅरेट सोनं म्हणजे काय असतं की त्यामध्ये 100% गोल्ड असेल. 22 कॅरेट म्हणजे जवळपास 91.66%, 18 कॅरेट म्हणजे 75%, 14 कॅरेट म्हणजे 58%, 12 कॅरेट म्हणजे 50% आणि तुमचं 10 कॅरेट म्हणजे काय तुमचं 41%. खाली घेतलं फॅक्ट तुमचं की सोनं जे आहे ना ते 100%च्या फॉर्ममध्ये बघतो आपण की फार मऊ असतं, त्याचे दागिने करणं काही डिफिकल्ट आहे. त्यामुळे त्यामध्ये काय मिक्स करतो आपण? त्यामध्ये सोनार, तांबे किंवा चांदी मिक्स करतात आणि त्यापासून आपण तयार करतो. जवळपास ते 22 कॅरेटचं असतो तुमचं लक्षात ठेवा. दागिने तयार करतात. ठीक आहे ना. फॅक्ट लक्षात ठेवा तुमचं. नेक्स्ट पुढे मग करू आपण. इथं काही गोष्टी घेतात फॅक्चर तुमच्या परत्याच घेऊ आपण. पहिलं ते म्हणजे क्षरण नावाची रिॲक्शन जे आपण बोललो की धातू घेतला ना की धातूच्या बाबतीत ज्या काही कॉमन रिॲक्शन्स आहेत ना त्यातली एक रिॲक्शन तुमची ते म्हणजे क्षरण. काय होतं बघा? धातूवरती ओलाव्यामुळं वायूंची प्रक्रिया होऊन त्यावरती काही संयुग तयार होतात आणि त्यामुळे बघतो आपण की धातूंच्या वरती परिणाम होऊन ते झिजतात. त्याला काय म्हणतो आपण? धातूचं क्षरण. जर साधारणतः एक्झाम्पल बघितलं आपण तर लोखंड आपण जर बाहेर ठेवलं पावसामध्ये वगैरे तर ते थोड्या वेळ बघतो आपण त्याचं थोडंसं पापू तर निघायला चालू होतं. ते जे काय होतं त्याला काय म्हणतो आपण? क्षरण म्हणतो आपण. ते म्हणजे बघा लोखंडावरती ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होतो. तांब्यावरती बघतो आपण की कार्बन डायऑक्साईड वायूची अभिक्रिया होऊन हिरवट रंगाचा लेप तयार होतो. चांदीवरती हायड्रोजन सल्फाइड वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा आहे. तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. बघा लोखंड प्लस ऑक्सिजन हे फार महत्वाचं तुमचं. ठीक आहे ना. जोड्या लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पुढं तांबे प्लस कार्बन डायऑक्साईड त्यामुळे हिरवट रंग तुमचा येते. पुढं चांदी प्लस हायड्रोजन सल्फाइड काय होतं? तुमची काळ्या रंगाची तुमची होते. ठीक आहे ना. आणि मग त्याच्यावरती बघतो आपण की ग्रीस वॉर्निंग गोष्टी होत्या त्यामुळे त्यांचं काही गंजणं थांबेल तुमचं. इकडे बघतो आपण की जे अमेरिकन स्वातंत्र्य देवता आहे तर त्याचा पृष्ठभाग जो आहे तो तांब्यापासून बनवला होता. पण आता बघतो आपण तो दिसताना रंग दिसतो तो हिरव्या रंगात दिसतो. कशामुळे हिरव्या रंग दिसतो? तर हवेतील कार्बन डायऑक्साईड डिस्कस केलं आपण की तांबा आलं की तुमचं काय त्यावरती कार्बन डायऑक्साईडची तुमच्या काय त्यावरती अभिक्रिया होणार. सो तांब्यावरती बघतो आपण की कार्बन डायऑक्साईड आणि आर्द्रतेची अभिक्रिया होऊन त्याच्यावरती बघतो आपण की हिरव्या रंगाचा कॉपर कार्बोनेटचा थर तयार झाला म्हणून बघतो आपण ते काय की जी मूर्ती आहे ती मूर्ती आपल्याला हिरव्या रंगाची दिसते. ठीक आहे ना. नेक्स्ट अॅलॉयची व्याख्या घेतली आपण. काय म्हणतो बघा? अॅलॉय दोन किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू आणि अधातूंच्या एकजीव मिश्रण काय म्हणतो आपण? संमिश्रण म्हणतो आपण. बघा दोन किंवा अधिक धातू एकत्र केले किंवा एक धातू आणि एक अधातू एकत्र केला त्यांचं समांगी मिश्रण तयार केलं आपण तर त्याला काय म्हणतो आपण? तर अॅलॉय म्हणतो आपण. खाली काय एक्झाम्पल्स बघा. स्टेनलेस स्टीलची भांडी जी आपण घरामध्ये वापरतो तर ती लोखंड, कार्बन, क्रोमियम, निकेल याच्यावरती किती वेळा येऊन क्वेश्चन तुमचे टाकलाय की स्टेनलेस स्टील खालीलपैकी कोणत्या धातूंच्या संमिश्रापासून बनलेला आहे? काय काय एक्झाम्पल तुमचे? लोखंड, कार्बन, क्रोमियम आणि निकेल यापासून काय म्हणजे तुमचं स्टेनलेस स्टील बनतं. आपण पितळ जे संमिश्रण ते बघतो आपण की तांबे आणि जस्त यांच्यापासून बनतं. त्याचबरोबर कांस्य ह्याचे संमिश्रण आहे ते तांबे आणि कथ्थई यांच्यापासून बनतं. तिन्ही फॅक्ट काय काय लक्षात ठेवायचे याच्यावरती एक्झामला क्वेश्चन आतापर्यंत विचारून गेलेले आहेत लक्षात घ्या. ओके. इथं दिल्लीच्या कुतुब मिनारचं एक्झाम्पल घेतले. तो देखील बऱ्याच वर्षापूर्वी जवळपास 1500 वर्षापूर्वी बनला होता.
पण अजूनही तो कुतुब मिनारच्या समोर तुमच्या बघतो आपण की एक लोहस्तंभ आहे, तर तो लोहस्तंभ 1500 वर्षापूर्वी बनला होता, पण अजून तो गंजलेला नाही. त्याचं रिझन बघतो आपण की या लोहामध्ये अत्यल्प प्रमाणामध्ये कार्बन, सिलिकॉन आणि फॉस्फरस मिसळले, म्हणून हा जो लोहस्तंभ आहे ना तो अजून देखील काय की गंजलेला नाही, लक्षात घ्या. ठीक आहे ना. पुढे दिलेले बघा, स्वस्त किमतीचे स्टेनलेस स्टील जे आपण बनवतो त्यामध्ये बघतो आपण की महाग निकेलच्या ऐवजी कधी कधी तांब्याचा वापर करतात, त्यामुळे बघतो आपण की स्टेनलेस स्टीलच्या पाण्यात तुमच्या उभ्या चिरा जातात. लक्षात घ्या. जे मजबूत स्टील आहे ना, जे की आपण बिल्डिंग तयार करताना युज करतो आपण, त्या मजबूत स्टील मध्ये काय असतं बघा, तर स्टील प्लस निकेल त्यामध्ये असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. जर त्या निकेलच्या ऐवजी काय बघतो आपण की तांब्याचा वापर झाला तर काय होतं की ते स्टील जे आहे त्या स्टीलला उभ्या चिरा जातात तुमच्या. हे फक्त फॅक्ट काय करायचं इथं लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढे जाऊया आपण. ओके, नेक्स्ट पुढचा टॉपिक आहे, त्याचं नाव आहे प्रदूषण. एन्व्हायरमेंटच्या वगैरे पार्टला आपल्याला काय हा उपयोगी पडू शकतोय. इथं जी हवा प्रदूषण आहे, त्या हवा प्रदूषणाची जी काही कारण आहेत ना, कारकेला म्हणून आपण त्यांना दोन पार्ट मध्ये आपण डिवाइड केले, नैसर्गिक कारण आणि तुमची मानव निर्मित कारण. नैसर्गिक तुमचे काय कहते, ज्वालामुखीचा उद्रेक येतो. महत्वाचं काय की ज्वालामुखीच्या उद्रेकातून कोणकोणते प्रदूषक बाहेर पडतात त्यांची यादी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कोण कोण आहे, तर हायड्रोजन सल्फाइड आहे, सल्फर डायऑक्साइड आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, अमोनियम क्लोराइड आहे आणि हायड्रोजन आहे, प्लस तुमचं बाष्प आणि धुलीकण आहे. लक्षात ठेवायचं आहे. हवा प्रदूषणामध्ये काय की तुमच्या या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा पण रोल आहे, आणि त्या ज्वालामुखीच्या उद्रेकातनं कुठले कुठले वायू बाहेर पडतात त्यांची यादी आपण घेतली तुमची. ठीक आहे ना. भूकंप आहे, भूकंपाबद्दल पण बघतो आपण तुमच्या काय होते की मोठ्या प्रमाणात विषारी वायू तुमची पाण्याची बाब बाहेर पडते. वादळ आहे, त्यातनं बघतो आपण की केर कचरा, माती, पराक्रम बाहेर पडतात. वणवा लागतो जसं जंगलामध्ये, त्यातनं बघतो आपण की कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि त्यानंतर हायड्रोजन सल्फाइड हे वायू बाहेर पडतील, आणि बाकीची काही आवश्यकता नाही आपल्याला. ठीक आहे. त्याचबरोबर बघतो आपण की मानव निर्मित जर आपण कारण होईल तुमचं, त्यामध्ये मेन कारण तुमचं काय, तर इंधनांचा वापर, जे आपण दगडी कोळसा, लाकूड, एलपीजी वगैरे युज करतो आपण, त्यातनं काय काय बाहेर पडतं, त्यातनं कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड असे बघतो आपण की शिशाचे काही संयुग त्यातनं बाहेर पडतात तुमचं. औद्योगिकरण जे कारखाने बघतो आपण, इंडस्ट्री बघतो, त्यातनं काय बाहेर पडतो तुमचा, तर गंधकाची वस्तू बाहेर पडतात, नायट्रोजन ऑक्साइड बाहेर पडतो आणि तो वातावरण तुमच्या मिसळून दिसतो. ठीक आहे ना. आणि अणुऊर्जा घेतली आपण, त्यामध्ये बघतो आपण युरेनियम, थोरियम, ग्राफाइट, प्लुटोनियम हे बघतो आपण की तुमचे किरणोत्सर्गी पदार्थामध्ये हवेमध्ये बाहेर पडतो तुमच्या. काही फार अवघड नाहीये, फक्त आपल्याला या नावं जे ते नावं पाठ करून ठेवायचे. ठीक आहे ना. नेक्स्ट. हा, इथं काय घेतलं बघा, इथं हवा प्रदूषक त्यांचा सोर्स आणि त्यांचा आपल्या बॉडीवरती किंवा एकूण एन्व्हायरमेंटवरती होणारा परिणाम जो आहे तो घेतला आपण. काय फार मोठं नाहीये, पण तरी पण काय करू आपण लक्षात ठेवा तुमचं. ठीक आहे ना. पहिलं सल्फर डायऑक्साइड, ज्याला SO2 म्हणतो आपण. ठीक आहे ना. कुठनं बाहेर पडतो हा, तर हा कारखान्यामधनं जिथं कोळसा आणि खनिज तेलाचा काय होतं की वापर होतो, तुमचा हा सल्फर डायऑक्साइड बाहेर पडतोय. लक्षात ठेवा. ठीक आहे ना. परिणाम काय होतो, डोळ्यांचा दाह, श्वसन मार्गाचा दाह, कफ निर्मिती, खोकला, दम लागणे तुमच्या विकार तुम्हाला बघायला मिळतो. नेक्स्ट आहे कार्बन मोनॉक्साइड, CO ज्याला म्हणतो आपण. कुठून बाहेर पडतो, वाहनांच्या मधनं आणि कारखान्याचा धूर आहे त्यात काय बघतो आपण, हा कार्बन डायऑक्साइड, मोनॉक्साइड बाहेर पडतो तुमचा. काय करतो हा, फार महत्वाचा आहे, रक्ताची ऑक्सिजन धारण क्षमतेत काय करतो की तो घट करतो. लक्षात ठेवा, फार महत्वाचं फॅक्ट लक्षात ठेवा तुमची. ठीक आहे ना. नेक्स्ट आहे नायट्रोजनचे काही ऑक्साइड्स आहेत ते प्रामुख्यानं वाहनांच्या धुरातून बाहेर पडतात, त्यांच्यामुळे काय होतं की फुफ्फुस आणि श्वसन मार्गाचा दाह होतो. पुढे हवेत मिसळले काही कंदरू पदार्थ त्यांचे काय लावू शकतो. ठीक आहे. पुढे धूळ आहे, ती कुठं बाहेर पडते, उद्योग आणि मानव धूर. तुमचा आहे ना आजार कुठला होतोय बघा, हा आजार महत्वाचा आहे. धुळीमुळे बघतो आपण की आजार कोणता होतोय, तर सिलिकॉसिस नावाची व्याधी काय होते की उद्भवू शकते तुमची. ठीक आहे ना. बाकी यांची काय आपल्याला तशी फारशी आवश्यकता नाहीये. ओके, बाकीची काय तुम्ही बाकीच गोष्टी स्किप करू शकता, फारशी आवश्यक नाहीये. हा, इथे काय घेतले बघा, ह्याच्याविषयी आपण मागं पण बोलूया, आता परत बोलतोय की हा हरितगृह परिणाम आणि जागतिक तापमान वाढ, ज्याला आपण ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतोय. आणि ते ग्रीन हाऊस इफेक्ट बघतो आपण की काय होतं की जागतिक तापमान वाढतो तुमच्या. थोडक्यात कन्सेप्ट समजूया. कन्सेप्ट काय माहितीये का, की हा सूर्य, सूर्यापासून काय होतं की पृथ्वीला उष्णता मिळते, आपण म्हणतो की प्राणांच्या माध्यमातून. ठीक आहे ना. मिळालेली सगळीच उष्णता पृथ्वीवरती थांबत नाहीये, त्यातली बरीच उष्णता काय तुमची होती की पृथ्वीवरनं बाहेर पण फेकली जाते अशक्त. ठीक आहे ना. हा रूलच आहे, नियम तुमचा. ऑलमोस्ट बऱ्यापैकी उष्णता आपण काय करतो की बाहेर फेकतो आपण, ती निघून जाते तुमच्या परत तुमच्या अवकाशामध्ये. ठीक आहे ना. आता आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या भोवती काय की वातावरण आहे हवेचं तुमच्या. आता या हवेच्या वातावरणामध्ये काही वायू आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने कार्बन डायऑक्साइड आपण बोलतो की त्या वातावरणामध्ये तुमच्या तुम्हाला बघायला मिळतो. आपण नायट्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे, तुमचा कार्बन डायऑक्साइड होतो तुमचा. पण मेन आपला कन्सर्नचा मुद्दा कुठला आहे, तर कार्बन डायऑक्साइड. हा जो कार्बन डायऑक्साइड आहे तो काय करतो माहितीये का, की पृथ्वीनं सूर्याकडनं आलेली उष्णता जी बाहेर फेकली होती ना, त्या उष्णतेला तो ट्रॅप करतो, तिला बाहेर जाऊ देत नाही. बघा मजा बघा, काय करतो, सूर्याकडे जेव्हा उष्णता येते त्यावेळेस तो कार्बन डायऑक्साइड मध्ये काही इंटरफेअर करत नाही, तो येऊन देतो पृथ्वीपर्यंत. पण पृथ्वीकडनं जेव्हा उष्णता बाहेर फेकली जाते ना, त्यावेळेस म्हणता काय करतो, हा कार्बन डायऑक्साइड त्या उष्णतेला बाहेर जाऊ
देत नाही. हे चांगलं आहे का वाईट आहे हे चांगलं लक्षात ठेवा. ठीक आहे ना. याच्यामुळेच बघतोय आपण की पृथ्वीचं टेम्परेचर जे आहे ना ते आपल्या सगळ्या सजीवांच्या राहण्याच्या लायक बनलं. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड एक प्रकारे काय की हेल्पफुल आहे तुमच्यासाठी. ठीक आहे ना. पण हे कधीपर्यंत, हे जोपर्यंत आपण इंडस्ट्री गाड्या युज करत नव्हतो तोपर्यंत. इंडस्ट्री औद्योगिकरण वाढलं, त्यातनं धूर बाहेर पडला, गाड्यातून धूर बाहेर पडला, खाणीतनं वेगवेगळे वायू बाहेर पडले, जे आता आपण डिस्कस केले तेच तुमचे. आणि याच्यामुळे काय झालं की हा जो कार्बन डायऑक्साईडचा थर होता ना तो जाड बनत गेला. तो काय झाला की जाड बनत गेला. आणि तो जाड बनल्यामुळे काय झालं की पूर्वी काय व्हायचं की पृथ्वीपासून जे बाहेर पडेल उष्णता आहे ना ते काय सगळंच तो अडवून ठेवत नव्हता, त्यातली पण बरीच बाहेर पडायची. ठराविक उष्णता तो काय करायचा की अडवून ठेवायचा. मात्र आता काय झालं की कार्बन डायऑक्साईडचा थर जाड झाला, त्यामुळे फार जास्त प्रमाणात उष्णता काय होती तुमच्या पृथ्वीवरती साठवून राहते. आणि त्यामुळे काय होते तर जागतिक तापमान वाढवते. आय गेस तुम्हाला एक ग्रीन हाऊसची कन्सेप्ट देते क्लिअर झाली असेल लक्षात ठेवा. ठीक आहे ना. त्याला ग्रीन हाऊस इफेक्ट का म्हणतो आपण, कारण का आपण जे शेतामध्ये पॉली हाऊस यूज करतो, ग्रीन हाऊस यूज करतो ना, त्याची कन्सेप्टच ती आहे. त्याच्या जे वरती आपण कापड टाकतो, काच टाकतो ना, तो पेपर टाकतो, तो काय करतो बाहेरची उष्णता आतमध्ये अलाउड करतो आणि आतली उष्णता काय करते तो बाहेर सोडू देत नाही तुमची. हा तुमचा काय की ग्रीन हाऊस इफेक्ट लक्षात ठेवा. ठीक आहे ना. मग याला रिस्पॉन्सिबल कोण कोण आहे तर CO2 हा तुमचा सगळ्यात मोठा काय की रिस्पॉन्सिबल आहे. त्यावर बघतो आपण नायट्रस ऑक्साईड, हे वायू लक्षात ठेवा. ग्रीन हाऊस साठी किंवा जागतिक तापमान वाढीसाठी किंवा हरितगृह परिणामासाठी कारणीभूत असणाऱ्या वायूंची नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं. कोण कोण आहे तुमचं तर CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन, त्यानंतर CFC चा फुल फॉर्म तुम्ही खाली कमी म्हणून सांगा. आपण लास्ट टाइम एकदा काय केलं की CFC विषयी बोललोय आपण तुमचं. ठीक आहे ना. सो याच्यामुळे बघतो आपण की हा ग्रीन हाऊस इफेक्ट तुमचा होतोय. आणि नंतर आहे आम्लवर्षा किंवा ऍसिड रेन. कशी होती ऍसिड रेन तर इंधन वगैरे बनलो आपण मगाशी त्यांच्या ज्वलनातनं सल्फर आणि नायट्रोजनचे ऑक्साईड वातावरणामध्ये जातात. काय काय बघतो आपण कोळसा, लाकूड, खनिज तेल जे आहे यांचं ज्वलन झालं की यांच्या ज्वलनामुळे वातावरण तुमचं काय येते तर सल्फरची आणि नायट्रोजनचे ऑक्साईड्स येतात. हे लक्षात ठेवायचं काय नेमकं येते ते आपल्याला प्रॉपरली एक्झामला आठवणं गरजेचं आहे. हा पॉईंट महत्वाचा आहे. काय म्हणलो आपण की इंधन ज्वलनात काय होतं की वातावरणामध्ये सल्फरची आणि नायट्रोजनची ऑक्साईड जातात कुठं वातावरणात तुमचं. ठीक आहे ना. आणि मग जे पावसाचं पाणी आहे ते पावसाचं पाणी काय होतं तुमच्या या ऑक्साईड बरोबर मिक्स होतं आणि त्यात तयार काय होते तयार होते सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रस ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड. कुठलं आहे सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रस ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड. कशामुळे तयार झालं या सल्फर आणि नायट्रोजनच्या ऑक्साईड्स मुळे तुमच्या. आणि यातनं जो काय पाऊस येतो ना त्या पाऊसला काय म्हणतो आपण तर ऍसिड रेन म्हणतो आपण लक्षात. त्याच्यामुळे काय होतं की पिकं खराब होतात, हिमकण किंवा हिमनग तुमचे विरघळतात किंवा जे महत्वाच्या वास्तू आहेत त्या वास्तू काय होतात की खराब होतात लक्षात ठेवा. ठीक आहे ना. पुढे जाऊया आपण. हा याच्यामध्ये काय आवश्यक आहे का फार कॉमन गोष्ट आहे तुमच्या याची काय आवश्यकता नाही. फक्त खाली फॅक्ट लक्षात ठेवा. तुमचे 3-4 कायदे आहेत तुमचे. पहिला तुमचा जल प्रदूषण कायदा अधिनियम तुमचा 1974चा आहे. त्यानंतर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 आहे आणि हवा प्रदूषण अधिनियम तुमचा 1981. बाकीच्या गोष्टी फार कॉमन आहेत, तुम्ही त्या बघून घ्या फक्त. ठीक आहे ना. येस. नेक्स्ट आहे पुढचं आपत्ती व्यवस्थापन टॉपिकचं नाव आहे. आता याच्यामध्ये काही मुद्दे जे मला वाटले की फार इंटरेस्टिंग आहेत, त्याच्यावरती अजून क्वेश्चन नाहीये पण मे बी येऊ शकतोय म्हणजे मुद्दे इथे काही इथं मेन्शन तुमची. ठीक आहे ना. खरं तर हा टॉपिक तितकासा महत्त्वाचा नाही पण मला वाटतं पुढचे काही मुद्दे बघूया आपण कसं कसं तुमचं. तिथे काय बघा आगीचे प्रकार घेतले तुमचे टाइप्स ऑफ फायर. ठीक आहे. कधीच क्वेश्चन नाही आजपर्यंत पण आपल्याला माहित नाही आयोग विचारलं मे बी क्वेश्चन आपण हा पॉईंट घेतलाय. ठीक आहे ना. पहिल्या प्रकारात म्हणजे की अवर्गीय आग जी प्रामुख्याने काय असते की घनरूप पदार्थांच्यामुळे लागते तुमची. बघा अवर्गीय आग कंसात म्हणतो आपण घनरूप पदार्थ. प्रामुख्याने बघतो आपण की लाकूड असेल, कपडे, कोळसा, कागद. ठीक आहे ना. यांच्यापासून जर ही आग लागली असेल तर त्याला काय म्हणतो आपण अवर्गीय आग म्हणतो आपण. विझवायला काय करतो आपण त्यामध्ये पाणी वगैरे युज करू शकतो आपण. दुसरे ब वर्गीय आग ही काय असते हे प्रामुख्यानं द्रवरूप पदार्थामध्ये लागलेली काय असते की ही आग असते. प्रामुख्याने बघतो आपण की ज्वालाघाई तुमचा द्रव पदार्थ प्रामुख्याने पेट्रोल, तेल, वॉर्निश, काही द्रावक किंवा स्वयंपाक तेल, रंग जे आहेत ना यांच्यामुळे जर लिक्विड मुळे आग लागली असेल तर तुमची कुठली असते ब वर्गीय आग असते. आणि इथं बघतो आपण की ही विझवायला आपण काय करतो फेस येणारे पदार्थ म्हणजे प्रामुख्यानं जो कार्बन डायऑक्साईड आहे ना तो कार्बन डायऑक्साईडचा फोम इथं आपण काय करतो की युज करतो ब वर्गीय आग विझवायला. बघा अवर्गीय आग विझवायला काय युज करतो आपण पाणी युज करतो. ब वर्गीय आग विझवायला काय युज करतो आपण साधारणतः कार्बन डायऑक्साईडचा जो फोम आहे तो फोम युज करतो आपण. तिसरे आहे क वर्गीय आग जी प्रामुख्याने वायुरूप पदार्थामुळे लागते. प्रामुख्याने बघतो आपण की ऍसिटिलीन किंवा घरगुती गॅस ज्याला एलपीजी म्हणतो आपण यांच्यामुळे जी आग लागते तिला काय म्हणतो आपण क वर्गीय आग म्हणतो आपण तुमची. ठीक आहे ना. लक्षात ठेवा. चौथे ड वर्गीय जी प्रामुख्यानं रासायनिक पदार्थामुळे लागते. प्रामुख्याने ज्वलनशील धातू,
ज्यामध्ये पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम जे तुमचे यांच्यामुळे जे आग लागते त्याला काय म्हणतो आपण ड वर्गीय आग. आणि शेवटी ई वर्गीय आग जी की इलेक्ट्रिकल इक्विपमेंट लागते, यामुळे प्रामुख्याने फिटिंगचं साहित्य तुमचं असेल आणि जी आग लागते त्याला आपण काय म्हणतो की ई वर्गीय आग. कधी प्रश्न पडलेले नाहीयेत, पण आपल्याला माहिती असावं की आगींचे पण असे 5 प्रकार आहेत, अ वर्गीय, ब वर्गीय, क वर्गीय, ड वर्ग आणि ई वर्गीय. आणि नेमकी कोणत्या प्रकारच्या कुठल्या कॅटेगरीमध्ये येते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, मला वाटतं आता बऱ्यापैकी हा जो केमिस्ट्रीचा पार्ट होता तो केमिस्ट्रीचा पार्ट आपल्या या व्हिडिओमध्ये संपलेला आहे. नेक्स्ट पार्ट बघतो आपण तुमचा आता पेशंटची अंग सुरू होती, तो आपण काय करू की नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करू आपण. ठीक आहे ना. सो आतापर्यंत जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे ना. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.